तर ही दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर विमानतळावरचे आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातलं हे शिष्टमंडळ 5 मंत्र्यांसह 12 जणांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आता जाणार आहे वडीगोद्रीमध्ये आणि त्यासाठीच छत्रपती संभाजीनगर विमानतळावर हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। तर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते देखील जमलेले पाहायला मिळतात। सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे। छगन भुजबळ यांच्यासह इतर 5 मंत्र्यांचा आणि 12 जणांचा एकूणच समावेश या शिष्टमंडळात करण्यात आलेला आहे। संभाजीनगर विमानतळावरून आता हे शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे निघालेलं आहे। वडीगोद्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांचं उपोषण सध्या सुरू आहे आणि त्याच सगळ्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बघा, काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालन्याचे, पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, या सगळ्यांची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या। काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार। आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत, त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही जातो। त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर ते ठाम होते। तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आला की तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू। आता काय ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं हे तर काय, हे कोण, हे कावळ्याच्या शापाने काही गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करतायत? आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला, त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील, देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।